सरळ येत आहे ना. गेल्या 2 आठवड्यापूर्वी आपण एक विषय घेतला होता. कुठला? बाप्तिस्मा. हो ना? किती जण बाप्तिस्मा घेणार आहेत इथे उपस्थित असल्यापैकी? 1 2 मोठा वर हात करा, मला दिसत नाही. 1 2 3 4 5 6 6 जण. 6 जण आहेत. आणखी कोण होतं मागच्या वेळेस? आज आला नाही. जवळजवळ 8 का 9 जण होते ते. ठीक आहे, आपण एक भाग पाहिला. तुम्हाला आठवतंय त्याच्याबद्दल? बाप्तिस्मा का घेतला जातो? पूर्वापार चालत आलेली एक प्रथा आहे की लहानपणी शिंपडून काय द्यायचे? बाळकसाहेब बाप्तिस्मा. पण त्याला बाप्तिस्मा हे नाव जगाने दिले. जर आपण येशूच्या जन्माच्या वेळेसची हकीकत वाचली तर येशू 8व्या दिवशी मंदिरात गेला म्हटलेलं आहे. आणि त्याचं काय केलं? समर्पण केलं. बाप्तिस्म्याच्या आधी तुमचं काय पाहिजे? आणि येशूचा बाप्तिस्मा केव्हा झाला? 30व्या वर्षी झाला. पूर्ण मनुष्य बनल्या, पूर्ण तरुण बनल्यावर काय झाला? बाप्तिस्मा झाला ना. त्याने पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला. परंतु त्याचं 8व्या दिवशी जन्मल्यानंतर 8व्या दिवशी समर्पण झालं. म्हणजे परमेश्वराला समर्पित केलं गेलं. कदाचित चर्चच्या मेंबरशिप मध्ये त्याचं नाव लिहिलं गेलं असेल त्यावेळेस. पण त्यावेळेस बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा हा जाणतेपणात होतो, अजाणतेपणात होत नाही. आमेन. बाप्तिस्मा घेणाऱ्या प्रत्येकाचं डोकं ठिकाणावर ठेवून, बुद्धी ठिकाणावर ठेवून, तुमच्या भावना, तुमच्या इच्छा, तुमचे विचार आणि तुमचा आत्मा तुम्हाला काय सुचवतो, का बाप्तिस्मा घ्यायला लावतो, याच्याकडे तुमचं खूप लक्ष पाहिजे. तुम्ही का घेता बाप्तिस्मा? पास्टर म्हणतात, सिस्टर म्हणतात की भावनेच्या भरात कुणीतरी, माझ्या आई वडिलांनी घेतलं म्हणून मी बाप्तिस्मा घेतोय, माझ्या मित्रांनी घेतला म्हणून मी बाप्तिस्मा घेतो, असं नाही. तुमचं बाप्तिस्म्यामुळे तुमचं परमेश्वराचं एक वेगळं रिलेशन निर्माण होतं, वैयक्तिक नातं जोडलं जातं. आमेन. आणि समर्पणात बाळाला कळतं का काही? बाप्तिस्मा काय आहे, पुढे काय करायचंय? कारण बाप्तिस्मा हा विधी येशूने घेतल्यानंतर आपण असं पाहतो की त्याला लगेच रानात नेलं गेलं, नाही का? बरोबर. लहानपणी लेकरांना कोणी नेतं का रानात? लहानपणी लेकरांना तेवढी समज नसते. पश्चाताप काय आहे, मी देवाला समर्पित कसं व्हायचं, मी देवाशी नातं कसं जोडायचं, माझी पाप मी कशी टाकून द्यायची. करेक्ट. पण जेव्हा आपण तरुण होतो, समजदार होतो, आपलं सत्सद विवेक आपल्याला सांगतं, देवाचा आत्मा आपल्याला सांगतो, तुला शुद्धीकरणाची काय आहे? गरज आहे. बाप्तिस्मा म्हणजे शुद्धीकरण, अंतर्बाह्य शुद्धीकरण. आमेन. आणि गंमत म्हणून बाप्तिस्मा घेऊ नका, कारण एकदा बाप्तिस्मा गेल्यावर मळीन होता येत नाही. आणि जर झालो त्याची शिक्षा भयंकर आहे. टेकून बसा ना, आराम से. येते का लक्षात? पुढे सरकून घ्या. या जरा प्रेमात या, माझ्या जवळ या, इकडे या. म्हणजे मागणं जे येतील ते मागे बसतील. या. आमेन. समजतं का काय सांगते मी? तर लहानपणी लेकरांवर पाणी ओतून 3दा नाही का पाळक साहेब बोलायचे, पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात या मुलाचा मी काय करतो? बाप्तिस्मा करतो, है ना? पण बाप्तिस्मा हा विधी तरुणपणात, मोठेपणात, जाणतेपणात. मग तुम्ही तरुण असाल
तुम्ही 10-12 वर्षाच्या पुढे तुम्हाला ती जाण आलेली असो अथवा तुम्ही वयस्कर असा, कधीही घेऊ शकता. आमेन. आमेन. स्वेच्छेने तो बाप्तिस्मा घ्यायचा असतो, कोणाच्या प्रभावाखाली किंवा प्रेशराइज होऊन घ्यायचा नसतो. आमेन. आणि या बाप्तिस्मा देण्यासाठी असं म्हटलेलं आहे, प्रभूचा मार्ग तयार करणारा पाठवला गेला. आमेन. येशू येण्याच्या आधी एका व्यक्तीला जगात पाठवलं गेलं. त्याचं नाव काय होतं? योहान. त्याचं आडनाव काय? आमेन. योहानाचं आडनाव आपल्याला दिलं नाही. जखरिया अलिशेबेचा हा मुलगा, म्हातारपणात त्यांना झालेला हा मुलगा. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बाप्तिस्मा करणारा योहानाचा काय झाला? जन्म झाला. ते दोघं वयातीत होते, म्हातारे होते, आणि परमेश्वराने त्या वेळेस त्यांना एक पुत्र दिला. आमेन. आणि तो आईच्या गर्भात असतानाच पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता. आमेन. आणि त्याला कशासाठी या जगात आणलं गेलं होतं? बाबा रे, म्हातारपणात देतोय मी तुला तुझ्या आई बापांना, आता मजा कर, त्यांना सांभाळ, त्यांच्याकडे लक्ष दे, त्यांना खायला प्यायला घाल, काही कमी पडू देऊ नका, असं म्हणून पाठवलं. मग जो माझा पुत्र जगात गेलाय ना, त्याच्यासाठी तू मार्ग तयार कर. आमेन. आपण पाहूया या ठिकाणी म्हटलेलं आहे 3रा अध्याय लूका सुवर्तमान है ना. सॉरी, आधी मत्ते मध्ये बघू आपण. मार्क मध्ये पण आहे, मत्ते मध्ये पण आहे. मत्ते कृष्णवर्तमानामध्ये आपल्याला 3ऱ्या अध्यायात दिलं. 3रा अध्याय 1ल्या वचनापासून आपण वाचूया. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच्याच विषयी यशया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. या काय करा? परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा आणि त्याच्या वाटा नीट करा. हा, पुढे. ह्या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसांचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा यरूशलेम व यहुदियाच्या व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणास आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हाला कोणी सावध केले? यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. बस. हा योहान कशासाठी पाठवला गेला? तुम्ही मी जे या जगात आहोत ते काहीतरी हेतूने आहोत हे लक्षात घ्या. स्वतःला जगातल्या गोष्टीत, जगातल्या संसारात, जगातल्या बिझनेस मध्ये एवढं गुंतवून टाकू नका की देवाचं कार्य आमच्याकडनं होणार नाही. प्रत्येकाला एका विशिष्ट हेतूने परमेश्वराने पाठवलेले, प्रत्येकाला जो जन्म दिलाय. भले तुम्ही म्हणाल विधर्मी पण आलेत आपल्यात, मग त्यांना कशाला पाठवलं देवाने? देव त्यांचंही तारण करत आहे, केलेलं आहे त्यांनी ऑलरेडी. त्यांचंही परिवर्तन त्या त्या वेळेला तो करत आहे. आमेन. पण इथं योहानाला का पाठवलं? तर माझा पुत्र पुढे गेलाय, त्याच्या आधी तू जा आणि पश्चातापासाठी लोकांचा मार्ग मोकळा कर. आमेन. आणि त्याचा एक विधी दिला त्याला. काय? पाण्यात बुडून त्यांना काय द्यायचा? बाप्तिस्मा, शुद्धीकरण करायचं त्यांचं. येशू जवळ जाण्याआधी हा विधी करायचा. आमेन. आणि योहानाला परमेश्वराने पाठवलं. यशाया 40:3 मध्ये काय म्हटलेलं आहे? घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा,
आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच हो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल हो. उंच सखल असेल ते सपाट हो व खडकाळीचे मैदान हो. म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहतील. कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचं आहे. घोषणा कर अशी वाणी ऐकू आली. योहानाला काय घोषणा करायला पाठवलं? पश्चातापाची घोषणा. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? या घोषणेमुळे काय होणार होतं? जे उंच असेल ते कसं होईल? प्रत्येक खोरे उंच हो. प्रत्येक खोर कसं हो? खोर म्हणजे काय? दरी. जे खाली आहेत ते वर येऊ. आमेन. प्रेज गॉड. लक्ष द्या नीट. खरंच दऱ्या खोऱ्या उंच हो नाही. जे रसातळाला गेलेत, जे तुच्छ लेखलेले आहेत, ज्यांना देव माहित नाही, त्यांना या पश्चातापामुळं, या मार्गामुळं, या घोषणेमुळे देव काय करणार आहे? उंच करणार आहे. ध्यानात ठेवा. आमेन. प्रत्येक डोंगर व टेकडी सखल हो. प्रत्येक डोंगर आणि टेकडी. डोंगर कसा आहे? उंच आहे. टेकडी कशी आहे? छोटी आहे. पण देवाच्या दृष्टीने कुठेही भेद नाही. प्रेज गॉड. उंच माणूस आणि कमी उंचीचा किंवा कमी प्रतिष्ठेचा माणूस काय हो? सखल हो, समान हो. तुमच्या पश्चातापामुळे, तुमच्या देवाकडे वळण्यामुळे, ती घोषणा ऐकल्यामुळे राजमार्ग सिद्ध होते. प्रेज गॉड. आणि तुमच्यात परमेश्वर बदल आणत आहे. तो असा बदल करत आहे, त्याच्या दृष्टीने कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. करेक्ट? येत आहे लक्षात? प्रत्येक खोर कसं हो? उंच हो. आम्ही खालच्या दर्जातले, पण ज्या वेळेस आम्ही देवाकडे वळतो, पश्चाताप करतो, ती घोषणा ऐकतो, देवाच्या मार्गाकडे वळतो, त्यावेळेस तो आम्हाला उंच करतो. आमेन. प्रत्येक डोंगर, प्रत्येक टेकडी सखल हो, समान हो. आणि उंच सखल असेल ते सपाट हो. उंच असेल, सखल असेल ते काय हो? एका लेवलला येऊ दे. देवाच्या राज्यात कोणी मोठा नाही आणि कोणीही लहान नाही. आम्ही सगळे एका मापाचे आहोत. कुठल्याही जातीचे राहा, कुठल्याही धर्माचे राहा, कुठल्याही पंथाचे राहा, पण ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला, ज्याने बाप्तिस्मा घेऊन शुद्धीकरण केलं, तो सगळेजण एका लेवलला. प्रेज गॉड. तो पाळक आहे म्हणून तो मोठा आहे, तो बिशप आहे म्हणून तो मोठा आहे, तुम्ही मंडळी आहात म्हणून तुम्ही छोटे आहात असं नाही. प्रेज द लॉर्ड. त्याने शिष्यांमध्ये कधीही भेद केला नाही. केला का? पेत्रस तू यांचा लीडर, तू योहान तू त्याचा असिस्टंट, असं केलं? सगळीकडे हा प्रकार आहे. पण ख्रिस्ताच्या राज्यात आम्ही सगळे कोण आहोत? एक आहोत. देवाने इतका उच्च दर्जा त्याच्या शिष्यांना दिला की येशूने त्यांचे पाय धुतले. आमेन. काय केलं? पाय धुतले त्यांचे. त्यांना इतका उच्च दर्जा दिला त्याच्या राज्यामध्ये. स्वर्गात जाण्यापूर्वीच, वधस्तंभावर जाण्यापूर्वीच. आमेन. आणि खडकाळीचे मैदान हो. खडकाळ ओबडधोबड जागा, ओबडधोबड लाईफचं काय हो? सपाट मैदान हो. आमेन. समजलं मी काय सांगितलं? मनुष्यामध्ये असा फरक, असा बदल देवाने करून टाकला योहानाच्या येण्यामुळे, त्याच्या बाप्तिस्म्यामुळे. तर तुम्ही खडकाळ असाल, कठीण अंतकरणाचे असाल, फार गर्विष्ठ असाल किंवा खूप खालच्या जागेला असाल, देव तुमच्यात बदल करतो. प्रेज गॉड. आणि त्याने आमच्यात बदल करणं खूप गरजेचं आहे आणि त्याला आमचा प्रतिसाद पाहिजे. जोपर्यंत आम्ही त्याच्याकडे जात नाही, तो बदल घडवून आणणार नाही. तो जबरदस्ती करत नाही. पूर्वी तो स्वतःहून आमच्याकडे आला, आमच्यासाठी मेला, परंतु आता तो कसा म्हणतो? तुम्ही माझ्याकडे या.
आमेन. तुम्ही माझमध्ये राहा म्हणजे मी तुम्हामध्ये राहीन. तुम्ही माझकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे राहीन. आणि असा योहान जगात आला आणि अरण्यातून घोषणा करत आला. आई बापांजवळ होता का तो? परमेश्वराने त्याचा पूर्ण ताबा घेतला आणि त्याला रानात नेलं, शिक्षण दिलं. काय शिक्षण दिलं त्याला? त्याला जगाशी समरूप होऊ दिलं नाही. किती मोठी गोष्ट ही. ज्याला देव निवडतो त्याला वेगळं ठेवतो. ध्यानात ठेवा. प्रेज गॉड. छान छौकीपणा, मस्कऱ्या, टवाळक्या. आहा, येशूने कधी टपली मारून पेत्राला म्हटलं का, क्या यार क्या चल रहा है? हा? का शिष्यांनी एकमेकांना? देवाचा आत्मा मस्कऱ्या करतो का? नाही. अरे मी मस्करी करत होतो असं म्हणतो का? अरे मी टवाळकी करत होतो असं म्हणतो का? अरे मी गंमत करत होतो. त्याच्या ठाई होय तर होय आणि नाही तर नाही. आमेन. प्रेज गॉड. आणि अशा प्रकारे योहानाचं या भूतलावर येणं झालेलं आहे. आणि योहान परखड होता, स्पष्ट वक्ता होता. आणि कोणाच्या आत्म्याने आलेला आहे तो? देवाच्या आत्म्याने, है ना? आपण बघूया. मत्तई 11 काढा बरं. दहावं वचन. पहा मी आपल्या दूताला तुझ्या समोर पाठवतो. पहा मी आपल्या दूताला तुझ्या समोर पाठवतो. तो तुझ्या पुढे तुझा मार्ग सिद्ध करेल. तो तुझ्या पुढे तुझा मार्ग सिद्ध करेल. हा. असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. पुढे. मी तुम्हाला खचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्या बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत. कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी संदेश दिले. आणि हे पत्करण्याची तुम्हाला इच्छा असेल तर तो एलिया येणार तो हाच आहे. ज्याला कान आहेत तो ऐको. या पिढीला कोण येणार आहे? एलिया. एलियाचं नाव कुठं ऐकलं तुम्ही? जुन्या करारात. कोण होता एलिया? संदेष्टा होता, परखड वक्ता होता, तोंडावर बोलणारा होता, न भिणारा होता, डरपोक नव्हता. आमेन. योहान पण तसाच होता. कोणाच्या आत्म्याने आला? एलियाच्या आत्म्याने आला. आमेन. योहान कोणाच्या आत्म्याने आला? येशू म्हणतो जो एलिया येणार आहे ना तो हाच आहे. प्रेज गॉड. आणि म्हणून ज्यावेळेस लोक त्याच्याकडे, शास्त्री आणि परुषी यांच्यापैकी पुष्कळ लोक 3:7 मत्तईमध्ये आपणाकडे येताना, बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळाव्यास तुम्हाला कोणी सावध केलं? काय बोलला? तुम्ही मी म्हणू शकू का? उलट अरे बाप्तिस्मा घेतोय का? द्या ना द्या. तो विधर्मी आहे, तो देवाला मानत नव्हता इतके दिवस, आता देऊन टाका हा बाप्तिस्मा, है ना? पण बाप्तिस्म्याला कोण लायक आहे हे पण देवाचा आत्मा जाणतो. प्रेज गॉड. म्हणून भावनेच्या भरात घ्यायचा नसतो बाप्तिस्मा. आमेन. आणि काय म्हणाला? अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळायला तुम्हाला कोणी शिकवलं? तुम्हाला काय वाटलं बाप्तिस्मा घेतल्यावर तुमच्या पापांची क्षमा होईल? मी स्वतःहून पश्चाताप केला तर क्षमा होईल. आमेन. यास तो पश्चातापास योग्य फळ द्या. आधी पश्चाताप करा आणि चांगलं वागा, मग बाप्तिस्मा घ्या. आमेन. पश्चातापास योग्य फळ द्या. तुम्ही जो पश्चाताप केलाय, काय पश्चाताप केलाय आम्ही? मुद्द्यावर आलो. काय पश्चाताप केलाय सांगा?
हा मोठ्याने. जुना स्वभाव हे बायबल मध्ये आहे. जुना स्वभाव सोडून नवीन स्वभाव धारण करा. जुना मनुष्य सोडून नवीन मनुष्य धारण करा. किंवा पाप सोडून तुम्ही काय व्हा, शुद्ध पवित्र निष्कलंक व्हा. तुम्ही मी कशासाठी बाप्तिस्मा घेतला, काय सोडलं, प्रश्न आहे. का आम्ही जैसे थे, काय सोडलं आम्ही, काहीच नाही. जगाच्या गोष्टीत समरूप न होणं. ओके. आणखी आमचा जुना स्वभाव सोडून हा देवाच्या स्वभावाने देवाचा स्वभाव स्वीकारला, आमचा स्वभाव सोडून दिला. हो ना. देवाने काय सोडायला सांगितलं तुम्हाला, कशाचा पश्चाताप करायला सांगितला, पापांचा. है ना. पाप कुठे येतं, आपल्यात येतं ना. पण आपण असं नसलो तर पाप कुठे येईल. ही देवाची पण जागा आहे आणि सैतानाची पण जागा आहे. आमेन. आशीर्वादाची पण जागा आहे आमचं शरीर, आमचं अंतःकरण, आणि पापाची पण जागा आहे. कोण गेलं म्हणजे हे पाप येणार नाही. रोम 6:2 आणि 3 वाचा. रोम करास पत्र याचा 6वा अध्याय. 2 ना. रोम करास पत्र याचा 6वा अध्याय 3रं वचन. हा, एक मिनिट पहिल्यापासून वाचा. हेडिंग वाचा बरं. कोणाकडे हेडिंग आहे. ख्रिस्ताशी एक असणे, ख्रिस्ताशी एक असणे व पाप करीत राहणे, व पाप करीत राहणे हे परस्पर विरोधी आहे. हे परस्पर विरोधी आहे. परत वाचा. ख्रिस्ताशी एक असणे, ख्रिस्ताशी एक असणं व पाप करत राहणे, व पाप करीत राहणं हे परस्पर विरोधी आहे. हे परस्पर विरोधी आहे. आता वाचा पुढचं. तर आता आपण काय म्हणावे, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय, कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार. कशाला मेलोत आपण. कोण मेलं. पापात. पाप मेलं का कोण मेलं मला सांगा. आपण मेलो. आम्ही पापाला मारतो, पाप मरत नाही. पाप करणारा मेला पाहिजे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. येतंय लक्षात. लगेच जाऊन कबरेत पडायला तसं करू नका. कोणाच्या द्वारे पाप होतंय. कोणाच्या द्वारे फळ खाल्लं गेलं. आदाम हवेच्या. हो ना. बरोबर. कोण मेला. फळ कोणी खाल्लं. नीट ऐका. आदाम आणि हवेने खाल्लं. मेलं कोण. ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी कोण मेलं. पाप मेलं. आम्ही पापाला मारतो, पापाला मारतो. तो म्हणतो तू स्वतः मेला. तुझ्यामुळे ते पाप तुझ्यात आले ना. तो काय म्हणतो, जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे पापात कसे राहणार. आमच्यातलं पाप जाण्यासाठी आमचा स्वनाकार झाला पाहिजे. आम्ही स्वतः त्या पापाला काय झालं पाहिजे. नाही मी मेलोय, तुला जागा नाही पापा माझ्यामध्ये. आता ख्रिस्त आहे माझ्या. आमेन. 3रं वचन काय सांगता. रोम 3. किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशू मध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. आमेन. याविषयी तुम्ही अजाण आहात काय. प्रश्न आहे पावलाचा. जितक्यांनी ख्रिस्त येशू मध्ये काय घेतला. बाप्तिस्मा घेतला. त्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. तो मेला कोणाची पाप घेऊन. आपली. है ना. बरोबर. त्याच्याबरोबर आम्ही मेलो.
करेक्ट? अहो पाप आमच्यातून गेलं तरी शरीर दुर्गंधी येतेच ना त्याला, ते मेलं पाहिजे ना, बरोबर? करेक्ट? त्यांनी काय सांगितलं? ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्यामुळे त्याच्या बरोबर पुरले गेलो. कोण? आपण. मी तुम्हाला बाप्तिस्म्याचा अर्थ सांगते. पापालाच पुरतो आम्ही नाही मरत. आम्हाला नवीन व्हायचंय. प्रेज गॉड. जुना मनुष्य आम्हाला मारून टाकायचा आहे आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला नवी उत्पत्ती व्हायची, न्यू क्रिएशन. करेक्ट? त्याच्या जुन्यातलं काही नसेल, ना मी, माझी घमेंड, ना माझी इच्छा, ना माझा स्वभाव, ना माझे विचार, ना माझं वर्तन, ना माझी कृती, त्या सहित मी त्या पाण्यात मेले. हे मला प्रॉमिस करायचं. प्रभू इथून पुढे मी नाही, तू माझ्या ठाई जगतो. काय म्हणतो पाऊल? मी नाही माझ्या ठाई जगत, माझ्या ठाई कोण जगतो? ख्रिस्त जगतो. कोणाला मेलं पाहिजे? कळते? कोणाला मेलं पाहिजे सिस्टर? आम्ही मेलेले पाहिजे. आमेन. आणि तो काय म्हणतो? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त हो. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेलं शरीर नष्ट होऊन आपण या पुढे पापाचे दास्य करू नये. आमेन. काय नष्ट झालं पाहिजे? पापाचं दास्य करणारं शरीर तुमचं नष्ट होऊन ख्रिस्ताचं शरीर, ख्रिस्ताचा आत्मा, ख्रिस्ताचं जीवन तुम्हाला प्राप्त झालं. हे न्यू क्रिएशन. येते लक्षात? ख्रिस्ताचे विचार, ख्रिस्ताचा स्वभाव, ख्रिस्ताचं इच्छा, भावना, सगळं ख्रिस्ताचं रिप्लेसमेंट. येतंय का? कठीण जातंय कोणाला? मला सांगा. समजलं नाही तर हात वर करा. कोणी मेलं पाहिजे? किती कठीण आहे हो. कसं मरायचं? आमच्या सवयी सुटत नाही, आमचा राग सुटत नाही, आमची चिडचिड सुटत नाही, डॉमिनेट करणं सुटत नाही, निंदा करणं सुटत नाही. या शरीरामध्ये त्या गोष्टी आहेतच. या तोंडात आहेत, नजरेत आहेत. लबाडी करणं सुटत नाही, डोंगीपणा सुटत नाही. कसं मेल होतं? कसं मेल? ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठवले गेलेला आहात. ख्रिस्त कबरेतून बाहेर आला नाही का? तर तुम्ही पण जिवंत झालेले आहात. आमेन. आणि आपलं हे शरीर, पापाच्या अधीन असलेलं हे शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळला गेला. येशू बरोबरच खिळला गेला. त्याने आमचं, तुमचं, माझं पाप घेतलं आहे ना. आमच्यातला जुना मनुष्य वधस्तंभावर ऑलरेडी मेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला. प्रेज गॉड. कोणाला मरायचंय? तुमची पाप, माझी पाप मरत नाही तो. नाहीतर आदाम, येशू बोलला नसता, आदामा फळ खाऊ नको, ज्या दिवशी खाशील त्या दिवशी मरशील, पाप करू नको. आमेन. तुम्हाला मला मरायचंय पापाला. त्याला थाराच द्यायचा नाही. आमच्या कठीण नाहीये, त्यांनी सोपं करून दिलं. त्याने आमची पाप, घाणेरडी पाप स्वतःवर घेतली आणि तो वधस्तंभावर गेला. त्याने आम्हाला नीतिमान बनवलं. आता या ठिकाणी किती स्पष्ट म्हटलेलं आहे, कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलं असल्यास
त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठवलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता नाही. आमेन. बाप्तिस्म्याचा अर्थ काय? कोणी मारायचंय? पापाला मारणं शक्य आहे, तोच मारू शकतो, तुम्ही मी नाही. पाप आमच्यात येऊ नये म्हणून कोणाला मारलं पाहिजे आम्ही? जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझं शिष्य होता येत नाही. वधस्तंभ म्हणजे आपण स्वनाकार झालाच पाहिजे आमचा. तुम्ही जगात जर स्वतःचं नाव घेऊन जगत असाल ख्रिस्ती म्हणून, तर त्याच्या लेखी आम्ही शून्य आहोत. एक लक्षात ठेवा. तुम्ही मी केव्हाच मेलो. पाऊल म्हणतो मी माझ्या ठाई जगत नाही, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. मी वधस्तंभावर खेळलेला आहे, मी मेलोय. माझं पाप ज्या दिवशी त्याने नेलं ना त्या दिवशीच मी मेलोय. मग आपण काय कोण आहोत? आम्ही मेलो तर म्हणतो तुम्ही ख्रिस्तामध्ये जिवंत केलेले आहात. आता तुमच्या ठाई जे जीवन आहे ते जिवंत आहे, मेलेले जीवन नाही. आमेन. रुसणार, फुगणार, दोषारोप करणार जीवन नाही, ते मेलेलं जीवन आहे तुमचं. पाप मरत नाही. उलट पापाचं वेतन काय आहे? पाप चालूच आहे जगात, कारण सैतान जिवंत आहे. प्रेज गॉड. जोपर्यंत सैतान मरत नाही पाप मरत नाही. पण ख्रिस्ताने आम्हाला शिकवलंय तुम्ही पापाला मरा. पापाची चाहूल पण तुमच्याकडे लागू देऊ नका, पापाचा अंश पण तुमच्यात येऊ देऊ नका, कारण माझ्या रक्ताने मी तुम्हाला शुद्ध केलेलं. प्रेज गॉड. समजते प्रीतीताई? बाप्तिस्मा घेणं म्हणजे नुसतं बुडून वर येणं नाही. आमचा हट्टी स्वभाव, आमचा दोष देणारा स्वभाव, आमचा कुरकुरा स्वभाव आहे तसाच आहे, आम्हाला बदलायचं. प्रेज गॉड. बाप्तिस्मा घेऊन कोणी ख्रिस्ती बनत नाही. ख्रिस्तासाठी मरा. तो जसा माझ्यासाठी मेला, आता त्याच्यासाठी मला स्वतःला मरायचं, त्याच्यासाठी मला जगायचं. आमेन. येते लक्षात? आणि किती बाप्तिस्मे आहेत? एक बाप्तिस्मा आहे. हा एक आहे नाही का? एकच बाप्तिस्मा घ्यायचा आपण. हा मत्ते कृष्णवर्तमानाचा 3रा अध्याय आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं बरं आपण वाचूया. 11 वचन 11-12. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा. परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. कशाने? परत वाचा. पवित्र आत्म्याने. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो. योहान म्हणतो मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा. परंतु माझ्या मागून जो येत आहे. कोण येत आहे? तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. कशाने? पवित्र कशाने? पवित्र आत्म्याने. सगळे म्हणा. पवित्र आत्म्याने व अग्नीने. आम्ही पाण्यावरच थांबलोत ना. पाण्यावरच थांबलोत आम्ही. झालं बाप्तिस्मा, झालं ख्रिस्ती. तो म्हणतो मी तुला ओळखत नाही. पवित्र आत्म्याने किंवा अग्नीने. आमेन. का बरं असं म्हटलं योहान? एक प्रेषितांचं 1 अध्याय 5 वचन काय सांगतं? लवकर लवकर काढा, लवकर लवकर वाचा.
कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. कोण म्हणतंय हे? कोण म्हणतंय? 4थ्या वचनापासून वाचा. तो व ते एकत्र जमले असता त्याने त्यांना आज्ञा केली. कोणी? 2रं वचन वाचा, 3रं वचन वाचा, वाचा वाचा. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास शिकवण्यास आरंभलेले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसण्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. कोणी? येशू ख्रिस्ताने. आमेन. आमेन. हे येशू बोलत आहे. काय बोलत आहे पुढे? 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असता त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहेत तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. प्रेज गॉड. येशूच्या तोंडचे शब्द आहेत. स्वर्गारोहण होण्यापूर्वी एक बाप्तिस्मा झालाय ना, पवित्र आत्म्याने अग्नीने झाला का? बायबल वाचतो आपण. आमेन. पश्चाताप, स्वतःला मरणं आणि अग्नीने पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणं, ख्रिस्तासाठी जगणं. प्रेज गॉड. आमेन. आम्ही स्वतःसाठी जगता जगता थकलोत. ख्रिस्तासाठी कसं जगणार? काय सांगितलं? पाण्याच्या बाप्तिस्म्यात आम्ही मरतो. स्वतःला विसरून जायचं. स्वतःला मी कोण आहे? अहो माझ्याशी ती बोललीच नाही, हो माझ्या जवळून गेली. नका का बोला ना, तू मेलीस ना, तू नाही दिसत तिला, तू नाही आठवत त्यांना. बरोबर आहे. अहो माझ्याकडे लक्ष पण नाही दिलं, माझी विचारपूस पण नाही केली. नको का येऊन काळजी घ्यायला माझी? बाई तू मेलीस ना. बरोबर आहे. आम्हाला या अपेक्षा नाहीत. कोणी येऊन मला बघावं, कोणी येऊन माझी विचारपूस करावी, कोणी येऊन मला खाऊ पिऊ घालावं, कोणी येऊन माझी काळजी घ्यावी. तो म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. अगं बाई तू त्याच वेळेस मेली, पश्चाताप केला, तुला कोण ओळखणार आहे? कोण बघणार आहे? समजतं माझं बोलणं? आता मी किती थकले. मेली ना तू, थकते कशाची? ख्रिस्तामध्ये जगते तर तू त्याच शक्तीने जगली पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. त्याच्याच आत्म्याने जगला पाहिजे तुम्ही, त्याच्याच सामर्थ्याने जगला पाहिजे तुम्ही, त्याच्याच कर्तृत्वाने जगला पाहिजे तुम्ही आणि मी. कोणीतरी येऊन माझं करावं. तुमचं शरीर देवाचं काय आहे? मंदिर आहे. मंदिर म्हणतो आम्ही. मंदिर किती वाटेत? मार्केट आहे, मार्केट. त्या मंदिरात तो म्हणतो माझ्या बापाच्या घराची काय करू नका, काय करू नका. कोणाला शब्द माहित आहे तो? बाजारपेठ करू नका. आमेन. त्याने आसूड घेऊन तो स्वच्छ केलं यरूशलेमेचं मंदिर. आमच्या मंदिरात किती बाजार आहे, कारण आम्ही मेलो नाहीत स्वतः. आम्ही स्वतःला मेलो नाही. आमची काळजी आम्ही करतो. आमचे विचार कसा होईल, काय होईल. आमेन. मेलेल्या माणसाला काळजी नसते हो. मेलेल्या माणसाला स्वतःचे विचार नसतात. मेलेल्या माणसाला काय खावं काय प्यावं माहित नाही. आता ख्रिस्त त्याच्या ठाई तो मरून गेला. काळजी कोण करणार? त्याला बाप्तिस्मा म्हटलेला आहे. बालाजी म्हणेल आता पगार संपला, मी काय करू? बालाजी तू मेलास, त्याला काळजी येतो पूर्व. हालेलुया. प्रेज गॉड. इतका विश्वास त्याच्यावर पाहिजे आमचा. ही पहिली स्टेप.
आम्ही मेलं पाहिजे, पाप मरत नाही. हे ध्यानात घ्या, हा गैरसमज दूर करा. आम्ही पापाला मेलेले पाहिजेत म्हणून आदामाला म्हटलेलं आहे तू खास मरशील, आणि आदाम मेला. आपला विश्वास खंबीर पाहिजे. येस. आणि म्हणून तो म्हणतो जो माझ्या मागून येणार आहे ना तो तुमचा बाप्तिस्मा कशाने करणार आहे? काही कळतंय का सांगितलेलं? समजतंय? समजताय? हा, बाप्तिस्मा म्हणजे कोण मरत? करेक्ट. तुम्ही पापाला मेलेले असे असता. बाप्तिस्मा घेतल्यावर योहानाने ते कार्य केलं, आम्हाला मारून टाकलं पाण्यामध्ये. प्रेज गॉड. येशूला बाप्तिस्मा का दिला गेला? का? वचन ते पूर्ण करायचं होतं, देवाची शास्त्रलेख पूर्ण करायचा होता. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत तुम्ही देवाचे पुत्र ठरत नाही. तुम्ही स्वतःला मरत नाही, तुमच्या भावनांना, तुमच्या इच्छेंना, तुमच्या आवडी निवडींना तुम्ही मरत नाही ना, तुमच्या छान छौकीपणाला मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला असंच पाहिजे, तुम्ही मेलेले आहात, डिमांड करू नका. ज्यावेळेस येशू बाप्तिस्मा घेऊन वर आला, काय म्हटलं गेलं त्याच्याबद्दल? कोणी साक्ष दिली? काय? हा माझा परमप्रिय पुत्र आहे. हा स्वतःला मेलाय, तो जगतोय तुमच्यासाठी, माझ्यासाठी जगतोय. तुमचं माझं जगणं ख्रिस्तासाठी, हरवलेले शोधण्यासाठी, आत्मे जिंकण्यासाठी. ख्रिस्ताच्या राज्यावर आक्रमण होतंय. येशू म्हणत आहे माझ्या राज्यावर काय होतंय? आक्रमण होते. सैतान बळकावायला, त्याचं राज्य तुम्ही मी. आमेन. सैतान बळकावायला बसलेला आहे. योहानाला पाठवून एक मार्ग की पश्चाताप करा, आपली पाप पदरी घ्या, पदरी घेऊन मरा. तुम्ही जुनेपणाला, पापाला मरा. आणि ज्यावेळेस पाण्यातून वर येता तुम्ही ख्रिस्ताची नवी उत्पत्ती होऊन वर येता. प्रेज गॉड. आणि मग आमचा खरा ख्रिस्ती प्रवास सुरू होतो. आले लक्षात? मग मला मागं वळून बघायचं नाही. तुम्ही परखड असा, सत्याविषयी सरळ बोला, काही प्रॉब्लेम नाही. योहान किती सापाच्या पिल्लांना आपण तरी बोलू का कधी? एलिया कोणासाठी आला होता? इजबेल राणीसाठी आला होता, जुन्या करारातला. खास तिच्यासाठी पाठवला होता त्याला. एलिया कोणासाठी जगत होता? त्याला घरदार सांगितलं का एलिया इथं राहत होता? एलिया डोंगरात राहत होता, किद्रोन ओळाच्या करीत ओळाकडे राहत होता. तो त्याला कावळे येऊन खायला प्यायला देत होते. एका विधवाने त्याचं पालन पोषण केलं. तो स्वतःसाठी जगत नव्हता. त्याला देवाने एका विशिष्ट हेतूसाठी पाठवलं होतं. इजबेल नावाची राणी होती, ती आहाब राजा जो परमेश्वराला भिवून वागत होता त्याची पत्नी होती. त्याने ती पत्नी केली आणि तिने 450 संदेश ते आपल्या सौंदर्याने मोहित केले. ती खूप, आजचं युग ना इजबेल राणीचं युग आहे. रंगरंगोटी करून बाहेर जेव्हा पडतो आम्ही इजबेल राणी बनतो. आमेन, आमेन. तेव्हापासून ते सुरू झालेले. इजबेल राणी पासून मोहित करून घ्यायचं लोकांना. देवाचे 450 संदेश ते तिने काय केले? मोहित केले. आणि एलियाने येऊन तेवढ्या लोकांची कत्तल केली. आणि शेवटी ती वरून खाली पडली, तिचं रक्त कुत्र्याने चाटलं. ती मोहात पडणारी होती. तिने नाथानाला नाही, कोण होतो? कोणाचा माळा? नाबोथाचा माळा. थँक्यू सिस्टर. नाबोथ नावाच्या माणसाचा माळा तिला पाहिजे होता, तिच्या नवऱ्याला पाहिजे होता, आहाब राजाला. नाबोथाने दिला नाही. म्हणाला माझ्या वाडवडिलांची जमीन आहे, मी नाही देऊ शकणार तुला.
मला भाजीपाला लावायचा, त्याचा द्राक्षाचा माळा होता. ही बाई म्हणाली मी घेऊन देते तुला. त्याचा खून करवला आणि तो माळा घेतला तिने. एक गोष्ट, एक खून केला तिने, त्याला तिची भयंकर शिक्षा मिळाली. कुठल्या गोष्टीसाठी परमेश्वर तुम्हाला मला पाठवल, एकच काम त्यावेळेस तो करून घेत होता. एलियाकडनं 1-2च कामं करून घेतली. आज या नवीन करारात तो भरपूर कामं करून घेते तुमच्या माझ्याकडे. आमेन. सो बाप्तिस्मा घेणं म्हणजे कुणी मारायचंय? आम्ही कशी दिसते बाई? तू मेलेली दिसते ना. आम्हाला रंगरूप नाही हो ना. आम्हाला जगाला आमचं सौंदर्य नाही दाखवायचं. आता मी तर मेले, माझ्या काही पुस्तक जगात जे काही दाखवायचं ख्रिस्ताचं दाखवायचं. ह्याला बाप्तिस्मा म्हटलेलं आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा घेऊया आपण, वेळ होत आलेली आहे. ओके, आलंय लक्षात? बाप्तिस्मा म्हणजे कोणी मारायचंय? कशाला मारायचंय? पापाला मारायचंय. आमेन. प्रेज गॉड. आम्ही स्वतः वाईट गोष्टींना मेलो म्हणजे त्या आमच्यात येणार नाही, आम्ही त्याचा वापर करणार नाही. येशू कशाला मेला? पापालाच मेला ना तुमच्या माझ्या. तरच तुम्ही परत उठणार, तरच आपण परत उठणार. जोपर्यंत आम्ही स्वतः मरत नाही, स्वतःहून हे वाईट गोष्टी सोडून देऊन आम्ही आमच्या जीवनात त्या गोष्टी आणण्यासाठी, आम्ही न आणण्यासाठी मरत नाही, तोपर्यंत आम्ही पुन्हा उठणार. आमेन. थांबूया या ठिकाणी आपण. तुम्हाला समजलं? समजलं बेबी? मंसूरी, आपको समझ में आया? समझ में आया? ह्याच्यात तुमचं जुनं पण आलं, ह्याच्यात तुमचा जुना स्वभाव आला, ह्याच्यात तुम्ही मी केलेली पाप आहे. आमेन. समजे? तो म्हणतो यापुढे पाप. आम्हाला असं वाटतं कसं शक्य आहे, मनुष्य प्राणी आहे, पाप करणारच. त्याला माहित नाही का? तो आमची प्रकृती जाणत नाही का? जाणतो, परंतु जाणून बुजून पाप करणं फार मोठा गुन्हा आहे. त्याची शिक्षा जबरदस्त आहे. समजलं? प्रभूला जर ही गोष्ट आवडत नाही तर ती मी करायची नाही. आम्ही सहज लोकांना बोलून जातो. आम्ही सहज आमच्या जीवनात पापाला इतकं स्थान देतो ना, न कळत. आमचा राग अनावर होतो, आमचं टेन्शन वाढतं, आम्हाला वाटेल तसं सैतान कन्फ्यूज करून टाकतो. याला कारण काय? आम्ही स्वतःला मेलेलो नाहीत. आमचं पुढं काय होईल हा प्रश्न मेलेला माणूस विचारत नाही, कारण आम्ही त्याच्या हातात. प्रेज गॉड. आलंय लक्षात? थांबूया या ठिकाणी, प्रभू मध्ये जाऊया आणि प्रभूला म्हणावं, प्रभू मला नवीन कर, मला मरू दे. माझ्या सगळी पाप आहेत, मी मेल्याशिवाय पाप बाहेर पडणार नाही. आमेन. आणि मग पुढच्या आठवड्यात अग्नीचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आपण पाहणार आहोत. उगीच भावनेच्या आरी जाऊन बाप्तिस्मा घेऊ नका, कारण बाप्तिस्मा घेतल्याबरोबर येशूची काय झाली? आम्ही पास होत आहोत का आमच्या परीक्षांमध्ये? हा ट्रॉफी ना, हसून घालू नका. आपण देवाला प्रॉमिस केलेलं आहे. बाप्तिस्मा म्हणजे करार आहे परमेश्वराशी, आणि तो करार जर मी मोडला तर त्याच्यासारखी भयंकर शिक्षा दुसरी कुठली नाही. आमेन. बघूया आपण प्रार्थनेत जाऊन स्वतः पश्चाताप करू. आपल्याला माहित आहे आपली पातकं काय आहे, आपल्याला माहित आहे आपण कुठं कुठं गुंतलेलो आहोत, आपल्याला माहित आहे आपल्या मनात कोणाबद्दल किती द्वेष, किती राग, किती चिडचिड आहे. आपल्याला माहित आहे कोणाला आपण काय काय बोललेलो आहोत. भले ती व्यक्ती आपली असो, आपलं नुकसान करणारी असो, आपलं भलं करणारी असो, आपण खूप फ्रस्ट्रेट होऊन जातो अशा वेळेस. पण एक लक्षात ठेवा,
आय एम डेड पर्सन. मेलेल्याला राग असतो का? लोभ असतो का? प्रेम पण नसतं, जिव्हाळा पण नसतो. पण त्याच्यात कोण यावा लागतो? मेलेल्या माणसामध्ये ख्रिस्त. तेव्हा या गोष्टी ख्रिस्ताच्या सुरू होतात. आमेन. प्रार्थना करूया. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद राजा, धन्यवाद पवित्र देव. प्रभू तू किती महान देव आहेस देव. तू किती पवित्र देव आहेस देवप्पा. कारण तू म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा आणि आम्ही तुझ्यासारखं पवित्र व्हावं म्हणून तू एवढी मोठी खटपट केली माझ्या. तू एवढं मोठं दिव्य केलंस की स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. स्वतःच पवित्र निर्मळ निष्कलंक निर्दोष रक्त तू आमच्यासाठी सांडलं. ते रक्त जर सांडलं गेलं नसतं तर आज जग नरकात पडलं असतं. आम्ही सुद्धा देव बाप्पा. पण तुझी दया किती सनातन आहे माझ्या बाप्पा. कारण तू चांगला आहेस. तू चांगलं कृत्य आमच्यासाठी केलं आणि तू म्हणतो जसं मी तुमची पाप घेऊन त्या वधस्तंभावर माझं शरीर मोडलं, मेलो मी, पण माझा आत्मा सांभाळला मी, तसं तुम्ही तुमचं स्वतःला मेलेले व्हा. स्वनाकार करा. मी कोणी नाही, मी जगत नाही, माझा ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि ख्रिस्ताची अद्भुत कृत्ये करा. ख्रिस्ताच्या स्वभावाने, ख्रिस्ताच्या वचनांनी, ख्रिस्ताच्या शब्दाने, ख्रिस्ताच्या नजरेने, ख्रिस्ताच्या वाणीने, ख्रिस्ताच्या ऐकण्याने, ख्रिस्ताच्या अंतःकरणाने जगणं आमचं काम आहे. आज आम्हाला नवीन बनायचंय देव. हा बाप्तिस्मा आमचं आयुष्य बदलवून टाकतो. हा बाप्तिस्मा आम्हाला विजयी जीवन देतो. हा बाप्तिस्मा आम्हाला उंच ठिकाणी घेऊन जातो. जिथे तू आहे तिथे घेऊन जा. आज देव बाप्पा आमच्या पातकांची क्षमा कर. आमच्या शरीराने, मनाने आम्ही कितीतरी लोकांना दुखावलंय प्रभूजी. लोकांचे अश्रू घेतलेत. आमची क्षमा कर. आज आम्ही खरोखर पापाला मेलेले आणि ख्रिस्तासाठी जिवंत असलेले बनव आम्हाला. आम्ही शरण येतो तुला. ह्या आमच्या छोट्याशा कळपासहित आम्ही शरण येतो प्रभूजी तुला. खूप मनमानी केली. आमच्या आयुष्याच्या या वयापर्यंत आम्ही मनमानी केली. जगातल्या गोष्टींचा हव्यास धरला. अरे तू म्हणतो तुमच्यासाठी मी वरती सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी त्या सर्व कुठल्याही तुमच्या घरादाराला मरण नाही, तुमच्या लेकरांना मरण नाही, कारण मी त्या वरच्या गोष्टींसाठी साठवून ठेवलेल्या आहेत. आम्ही किती जपतो प्रभूजी या जगातल्या गोष्टी. प्रभू तू स्वतःसाठी घर पण घेतलं नाही. तू स्वतःसाठी डोकं टेकायला जागा पण नव्हती तुला देव बाप्पा. परंतु प्रभू आज आम्ही तुला शरण येतो आणि प्रार्थना करतो. ख्रिस्ता जो कोणी तुझ्यामध्ये आहे तो नवी उत्पत्ती आहे आणि या नव्या उत्पत्तीला तू सत्ता देतोस. सर्व जगावर राज्य करण्याचा अधिकार देतोस प्रभूजी. या बाप्तिस्मामुळे तो अधिकार आम्हा प्रत्येकाला मिळू दे. आणि म्हणून आम्ही पश्चाताप करून बाप्तिस्मा घेणार आहोत आणि त्या नवीन उत्पत्ती बनवून तुझ्या राज्यात आम्ही प्रवेश करणार आहोत. प्रत्येकाचे अंतःकरणे शुद्ध होऊन जाऊ दे. आज आमच्यावर तू दया केलीस, कृपा केलीस. आज वचनातून तू बोललास त्याबद्दल आभारी प्रभू. आभारी आहोत देव बाप्पा. आणि आज आम्हाला जे तू जगात ठेवलंस ते आमची प्रॉपर्टी, आमच्या इस्टेट, आमचं बँक बॅलन्स, आमचं खाणं पिणं यात रमून जाण्यासाठी नव्हे प्रभू. प्रभू लोकांना तुझ्या राज्यात आणण्यासाठी, तुझ्या राज्याचा बचाव करण्यासाठी हे आम्हाला उमगू दे. आमचा जीव शरीर आत्मा आज आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. आमच्यातले आजार, दुखणे, व्याधी, पीडा, विकार, सर्व समस्या आज येशूच्या नावात दूर कर. मेलेल्या माणसाला काय कळतं प्रभूजी? काहीच कळत नाही. तसं आम्ही जगावं. प्रॉब्लेम्स आले तू काळजी घेणार आहेस. संकट आले तू निवारण करणार आहेस. आजार दुखणे आले तू रोगमुक्त करणार आहेस प्रभू.
आणि आज देवप्पा आम्ही जिवंत माणूस होऊन जगावं, कारण तू मृतांचा नव्हे, तू जिवंतांचा प्रभू आहेस. धन्य तुझ्या नावाला देवप्पा, धन्य तुझ्या अद्भुत कार्याला, तुझ्या ज्ञानाला देवप्पा. आम्ही उपकार मानतो तुझ्या वचनांबद्दल, तुझ्या सहभागितेबद्दल. आणि आज आम्ही नवी उत्पत्ती व्हावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना केली, तू ऐकली पित्या. आमेन. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you.